नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान या घटकाचे अतिशय महत्त्वाचे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मॅथ सायन्सचा जो पेपर 2 नंबरचा असतो त्याच्यासाठी उपयुक्त पडेल। त्याचबरोबर जे की परिसर अभ्यासामध्ये विज्ञान हा घटक विचारला जातो त्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कमी वेळेमध्ये आपल्याला 30 प्रश्नांचा सराव करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हटले बघा, बाह्य बल लावल्यावर सुद्धा आकार कायम राखण्याच्या स्थायूच्या गुणधर्माला डॅश असे म्हणतात। तर याचे योग्य उत्तर आहे दृढता, हे सी नंबर करेक्ट आन्सर आहे। दुसरा क्वेश्चन घ्या, जेव्हा द्रवात 2 किंवा अधिक पदार्थ असतात तेव्हा त्याचे वर्गीकरण डॅश असे केले जाते। तर ते कसे केले जाते? मिश्रण स्वरूपात केले जाते किंवा मिश्रण म्हटलं जातं त्याला। कलिलाचे एक उदाहरण सांगा। पितळ, दूध, हवा, ऑक्सिजन। योग्य उत्तर काय असेल? कलिलाचे उदाहरण जर घेतलं, बी नंबर करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट घ्या, सिलिकॉन हा डॅश आहे, धातू आहे, अधातू आहे, धातू सदृश्य आहे की संयोग आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? तर सिलिकॉन धातू सदृश्य आहे, सी नंबर करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, सर्वसाधारण परिस्थितीत डॅश हा द्रव स्थितीत असणारा धातू आहे, सोडियम, ब्रोमीन, पारा की गंधक? योग्य उत्तर काय असणार आहे? तर पारा हे जे की धातू हा कशा द्रव स्वरूपात असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपली मॅथ सायन्स व इतर सर्व विषयाची बॅच चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला घ्यायची असेल त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। योग्य टेस्ट सिरीज विश्लेषण सहित सुद्धा उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच संपर्क क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधून बॅच उपलब्ध करून घ्यायची आहे किंवा बॅचला एनरोल व्हायचं आहे। अगदीच दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण तुम्हाला परीक्षाभिमुख सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 6 नंबर, वैज्ञानिक डॅशच्या अनुप्रारोपानुसार इलेक्ट्रॉन हे धन प्रभारित गोलात जागोजाग बसवलेले असतात। डाल्टन, रुदरफोर्ड, बोर की थॉम्सन? योग्य उत्तर काय असणार आहे? थॉम्सन हे याचं करेक्ट उत्तर आहे, डी नंबर करेक्ट आन्सर आहे। 7 नंबर, फक्त डॅशचा अपवाद सोडता सर्व अणूच्या केंद्रामध्ये न्यूट्रॉन असतात, हेलियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, मॅग्नेशियम। योग्य उत्तर काय असणार आहे? तर क नंबर हायड्रोजन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतरचा नेक्स्ट घ्या, यम कवचाची कमाल धारकता डॅश इलेक्ट्रॉन इतकी असते, 2, 8, 18, 32। योग्य उत्तर काय असणार आहे? तर 18 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या, मूलद्रव्य डॅश मध्ये एल कवच हे संयोजक कवच असते, हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन की सोडियम? योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं ऑक्सिजन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन घ्या, मूलद्रव्य हे डॅशचे अष्टक पूर्ण असते, हेलियम, सोडियम, नायट्रोजन की निऑन? योग्य उत्तर काय असणार आहे? निऑन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। 10 प्रश्न झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही सुद्धा स्वतः प्रश्नांची उत्तर द्यायला शिका। खालीलपैकी डॅश व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात, अणुवस्तुमान, अणुत्रिज्या, अणुअंक, अणुवस्तुमानांक? योग्य उत्तर काय असणार आहे? अणुवस्तुमान हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। ए ही संज्ञा डॅश दर्शवण्यासाठी वापरतात, अणुअंक, अणुत्रिज्या, अणुवस्तुमान, इलेक्ट्रॉन संख्या? योग्य उत्तर काय असणार आहे? तर वस्तुमानांक वापरण्यासाठी काय वापरलं जातं? ए वापरलं जातं, लक्षात ठेवा। एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकामध्ये डॅशची संख्या समान असते, न्यूट्रॉन, न्यूक्लियॉन, इलेक्ट्रॉन की अणू? योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 3, इलेक्ट्रॉन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। पदार्थाच्या 1 ग्रॅम मोल मधील रेणूंची संख्या डॅश इतकी असते, एम, एन, ए, एक्स? योग्य उत्तर काय असणार आहे? एन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। HCl मधील घटक मूलद्रव्याची प्रतिशत संघटने डॅश प्रमाणे असतात, समान, टक्के हायड्रोजन जास्त की टक्के क्लोरीन जास्त? टक्के क्लोरीन जास्त की हायड्रोजन सांगता येत नाही। योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जे की हायड्रोजन पेक्षा क्लोरीन जास्त असते, सी नंबर करेक्ट आन्सर आहे। खालील त्रिकापैकी कोणते त्रिक डोबेरेनरच्या त्रिकाचा नियम पाळत नाही? डोबेरेनरचा त्रिकेचा नियम न पाळणारे त्रिक कोणते? CuAgAu हे योग्य उत्तर असणार आहे। खालीलपैकी मूलद्रव्याच्या जोड्यापैकी कोणती जोडी न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमानुसार गुणधर्मामध्ये सारखेपणा दाखवत नाही?
योग्य उत्तर काय असणार आहे? तर यस आणि फेरस, हे यस आणि एफई हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. शोध लागल्यानंतर इका बोरॉनला देण्यात आलेले नाव काय? स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम, बेरियम. योग्य उत्तर काय असणार आहे? स्कँडियम हे याचं करेक्ट उत्तर आहे. शोध लागण्यापूर्वी गॅलियम या मूलद्रव्यास मेंडेलिव्हने दिलेले नाव काय? इको बोरॉन, इको सिलिकॉन, इको ॲल्युमिनियम, मॅग्नीज. योग्य उत्तर काय असणार आहे? तर इका ॲल्युमिनियम हे सी नंबर करेक्ट उत्तर असणार आहे. आवृत्ती नियम मांडणाऱ्या वैज्ञानिकाचे नाव काय? डोबेरॉन, न्यूलँड्स, मेंडेलिव्ह की डाल्टन. योग्य उत्तर काय असणार आहे? मेंडेलिव्ह याचं योग्य उत्तर आहे सी नंबर. खाली दिलेल्या राशीपैकी अदिश राशी डॅश आहे. विस्थापन, चाल, गती की त्वरण. योग्य उत्तर काय असणार आहे? चाल हे याचं करेक्ट उत्तर आहे. सदिश राशीचे वर्णन करण्यासाठी डॅश फक्त दिशा पुरेशी असते, फक्त परिमाण पुरेशी असते, दोन्ही परिमाण व दिशा आवश्यक असतात, दिशा किंवा परिमाण व दिशा आवश्यक असतात. योग्य उत्तर काय असणार आहे? 22 नंबरचं क नंबर, दोन्ही परिणाम व दिशा आवश्यक असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कसे वाटतात तुम्हाला प्रश्न? नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक पात्रता परीक्षा, बालमानसशास्त्र सहित व सर्व विषयाचे मार्गदर्शन, पर्सनल मार्गदर्शन केले जातील. फक्त 50 विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत असतो बॅचमध्ये. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून दिलं जातं. बेसिक पासून तयारी करून घेतली जाते. टेस्ट सिरीज नोट्स सर्व उपलब्ध आहे. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. चला मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23 काय विचारलाय? जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते, त्या वस्तूची चाल व दिशा दोन्ही बदलतात, त्या वस्तूची चाल व दिशा कायम राहते, त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच असते. योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर त्या वस्तूची चाल व दिशा कायम असते. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. दोन सदिश ए व बी यांचे परिमाण सारखे आहे. जर परिणामी सदिश 0 असेल तर त्याच्या मधील कोण डॅश असेल? 0°, 90°, 180° की 45°. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं 180° हे सी नंबर करेक्ट आन्सर असणार आहे. त्वरण म्हणजे डॅश मधील बदलाचा दर होय. वेग, अंतर, चाल, विस्थापन. योग्य उत्तर काय असणार आहे? वेग हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल डॅश असते. 0, बदलणारी, ऋण की स्थिर. योग्य उत्तर काय असणार आहे? स्थिर असते. डी नंबर करेक्ट आन्सर आहे. जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तिचे त्वरण डॅश असते. स्थिर असते, 0 असते, जास्तीत जास्त असते, वाढतं. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं 27चं 0 असते हे याचं करेक्ट उत्तर आहे. चेंडू वर फेकला असता गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य काय? धन असते, ऋण असते, 0 असते, वाढत जाते. योग्य उत्तर काय असणार आहे? तर हे ऋण असते हे याचं करेक्ट उत्तर आहे. एका मोटारीचा वेग 36 km/h आहे, म्हणजेच MKS मिनिट पर सेकंद काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. सोडवत असताना आपण गणिताचे शिक्षक आहे, तुम्हाला पण माहित आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ या पद्धतीने सोडवायचं आहे. तर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायचे म्हटल्यानंतर 36ला तासाने 60ने भागणं गरजेचं आहे. तर आपल्याला वेळ मिळून जाईल. अंतराचं काही ते रोलच नाहीये. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 29 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 मीटर पर सेकंद हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पदार्थाची चाल डॅश असते. नेहमी धन असते, नेहमी ऋण असते, धन आणि ऋण असते, धन किंवा ऋण असते. तुम्हाला वाटत असतील सोपे प्रश्न, पण हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात असतात. हे नंबर करेक्ट आन्सर आहे. अधिकची माहिती मिळवण्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपले क्लास जॉईन करा. सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये 999 रुपये फीस ठेवलेली आहे. आणि या फीसमध्ये तुम्हाला नोट्स भेटणार आहेत. सर्व विषयाच्या नोट्स विश्लेषण सहित सर्व विषयाची लाईव्ह रेकॉर्ड तुमच्या वेळेनुसार पाहता येणारे लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.